कोल्हापुरातील राजकीय वाऱ्याची दिशा नेमकी काय याचा अंदाज घ्यायचा झाल्यास आपण कोल्हापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील हालचालींवर नजर मारायला लागेल। कारण या मतदारसंघात राजकीय हालचाली काय सुरू आहेत याचा अंदाज घेतल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण एका झटक्यात लक्षात येतं। याला विशेष कारण आहे आणि ते कोणतं पाहूया विस्तारानं। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा। नमस्कार दर्शको, मी सुमित आणि डिजिटल कोल्हापूरच्या राजकीय हालचाल या विशेष मालिकेत आपलं स्वागत। कोल्हापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा गेल्या 10 ते 12 वर्षांचा निकाल पाहिल्यास आपल्याला ध्यानात येईल की या मतदारसंघात होणाऱ्या लढती या महाडिक गट विरुद्ध पाटील गट अशा थेट होतात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात सतेज पाटील गट आणि महाडिक गट यांना वगळता राजकारणावर चर्चाच करता येणार नाही अशी सध्याची स्थिती आहे। त्यामुळे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या थोडा संवेदनशील मानला जातो आणि म्हणूनच या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असतं। सतेज उर्फ बंटी पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक हे दोघे कॉलेज वयापासूनचे जिवलग मित्र। मात्र याच जोडगोळीत वितुष्ट आलं आणि सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे जिवलग मित्र दक्षिण विधानसभा निवडणूक 2009 साठी एकमेकांविरोधात लढले आणि यात सतेज पाटलांनी 5,500चं लीड घेत बाजी मारली। खरं तर या लढाईमुळे कोल्हापूरकरांनी खूप काही गमावले, अन्यथा एखादं छोटं IT हब देखील नसलेल्या कोल्हापूरवर आज सर्वात मोठं ग्रामीण शहर म्हणून हिणवून घेण्याची वेळ आलीच नसती। असो, पण दोन गटातील वितुष्ट यापुढे कधीच कमी झालं नाही। वर्षानुवर्ष ते वाढत गेलं आणि आज देखील ही स्थिती आहे। जिल्ह्यात बेरोजगारी, खून मारामाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना कंगाल होत असलेल्या जनतेपेक्षा एकमेकांवर आग पकड करणारे दोन्ही गट आजही व्यस्त आहेत। पुढे 2014च्या विधानसभेत अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली आणि अवघ्या 15 दिवसांपूर्वी अमल महाडिक हे कोण माहीत नसणारा देखील मतदारांनी 8,000चं लीड देत अमल महाडिकांना आमदार केलं। हा पराभव सतेज पाटलांच्या चांगला जिव्हारी लागला आणि त्यामुळेच चांगली तयारी करत आणि आपला पुतण्या ऋतुराज पाटील यांना दक्षिणच्या मैदानात उतरवत अमल महाडिकांना पुढच्या निवडणुकीतच मात दिली। यात सतेज पाटलांनी पराभवाचा वचपा काढला असंच म्हणावं लागेल, कारण अमल महाडिकांवर तब्बल 42,000चं लीड टाकत सतेज पाटलांनी विजयश्री खेचून आणली। त्यामुळे दोन्ही गटाच्या नेत्यांना या मतदारसंघातील जनतेनं पाय जमिनीवर ठेवण्यासाठी आपल्या कृतीतून शिकवण दिली आणि जनता आपल्याला कधीही धूळ चालू शकते हे दोन्ही गटांना देखील आता ठाऊक झाले। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक निकालात या मतदारसंघातील जनतेने माजी खासदार संजय मंडलिक यांना दिलेल्या मतांचं प्रमाण हे विरोधी आघाडीला विचार करायला लावणार आहे। कारण संजय मंडलिक या चेहऱ्यावर प्रचंड नाराजी असताना देखील कोल्हापुरात शाहू छत्रपतींच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सतेज पाटील यांच्या घरचे मैदान असणाऱ्या दक्षिण मध्ये अवघ्या 6,000चं लीड आहे। हे आमदार ऋतुराज पाटलांसाठी धोक्याची घंटा मानली जाते। दुसऱ्या बाजूला महाडिक गटांनी एका वर्षापासून आपले कार्यकर्ते सक्रिय करत दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गाव आणि गाव या नाटकारांनी पिंजून काढायला सुरुवात केली आणि विधानसभा उमेदवारीवर बोलायचं झाल्यास ही लढत ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशीच होणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे यावेळी देखील दक्षिणमध्ये पाटील गट विरुद्ध महाडिक गट अशीच लढत होणार। त्यामुळे नेते काही म्हणत असले तरी जनता यावेळी कोणाला धूळ चालणार हे निकालानंतरच समजू शकेल। अशाच नवनवीन घडामोडी आणि राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर। धन्यवाद।